हो, मी स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांना मी आज जाहीर पाठिंबा देत आहे. मी फॉर्म भरला होता. पण नंतर सगळ्यांचे मला असे फोन आले, की ताई एवढ्या वेळेस आहे का? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं, प्रत्येक आंदोलनामध्ये काम करत असल्यामुळं बऱ्याच जणांचे फोन आले मला, की ताई एवढ्या वेळेस तुम्ही ऐका. ठीक आहे, मी ऐकलं. पण शेवटी लोकशाहीनं मला जो अधिकार दिलेला आहे, की मी मतदान कुणाला करायचं आणि मी कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कुणाबरोबर काम करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांचा मान ठेवून आणि माझ्या गावामधली परिस्थिती ओळखून मी स्वरूपानंद देशमुख यांना पाठिंबा देत आहे. महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करून असलेली मसाजोगची पोटनिवडणूक आज प्रत्यक्षात तिचं मतदान सुरू आहे. आणि हे मतदान 2 उमेदवारांसाठी करण्यात येतं. एक अश्विनी देशमुख ज्या संतोष देशमुखच्या पत्नी आहेत आणि दुसरे स्वरूपानंद देशमुख जे आजपर्यंत मसाजोगच्या विकासासाठी झटत आलेले आहेत. अशा 2 उमेदवारांसाठी मसाजोगची ग्रामस्थ आज मतदान प्रक्रियेत उतरलेले आहेत. पण हे उतरत असताना अचानक या निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अशा संजीवनी देशमुख आज पूर्णपणे स्वरूपानंद देशमुखांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांनी सांगितलं. आणि सगळ्या गावकऱ्यांच्या, आप्तस्वकीयांच्या किंवा संघटनेच्या लोकांच्या विनंतीवरून त्यांनी मसाजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण अर्ज मागे घेणं आणि ज्या पद्धतीच्या विनंत्या मान्य करणं हे समाजाचा ठेवलेला मान. पण आपल्या स्वतःच्या भूमिका आणि आपल्या स्वतःची जी मत आहेत त्यांनी कशा पद्धतीने मांडली आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दातून ऐका. हो, मी स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांना मी आज जाहीर पाठिंबा देत आहे. मी फॉर्म भरला होता. पण नंतर सगळ्यांचे मला असे फोन आले, की ताई एवढ्या वेळेस आहे का? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं, प्रत्येक आंदोलनामध्ये काम करत असल्यामुळं बऱ्याच जणांचे फोन आले मला, की ताई एवढ्या वेळेस तुम्ही ऐका. ठीक आहे, मी ऐकलं. पण शेवटी लोकशाहीनं मला जो अधिकार दिलेला आहे, की मी मतदान कुणाला करायचं आणि मी कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कुणाबरोबर काम करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांचा मान ठेवून आणि माझ्या गावामधली परिस्थिती ओळखून मी स्वरूपानंद देशमुख यांना पाठिंबा देत आहे. मी ते मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदरही होते, पण जास्त नव्हते. पण मागच्या निवडणुकीमध्ये मी ओपनली त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि संतोष अण्णा होते तोपर्यंत सगळं सुरळीतही होतं, नाही असं नाही. पण ज्यावेळेस संतोष अण्णांची क्रूरपणे हत्या झालेली आहे, तर त्या हत्येच्या नंतर जे काही गावामध्ये 6-7 महिन्यानंतर जे काही चालू झालं, तर त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही मीटिंगमध्ये किंवा कुठल्याही विचारामध्ये संतोष अण्णाच्या बरोबर काम करणारी एक महिला कार्यकर्ती म्हणून किंवा मग त्यांची मामी म्हणून जे मी त्यांना सपोर्ट केलेला होता मागच्या वेळेस, तर त्या सपोर्टला मला ह्या 1.5 वर्षामध्ये कुठेही सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळं मला आता माझा स्वतःचा आणि माझ्या गावाचा विचार करून मला हा निर्णय घ्यावा लागला. हे ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडले असतील, नेमकं मसाजोगमध्ये शिस्त तरी काय? आणि स्वरूपानंद देशमुख जे वारंवार टाहो फोडून सांगत होते आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रियेमध्ये गावासमोर आपला विषय मांडत होते, त्याच्यात संजीवनी देशमुखांनी जी काही त्यांना साथ दिली आणि ज्या पद्धतीच्या विकासासाठी आणि ज्या पद्धतीच्या प्रश्नांसाठी संजीवनी देशमुख त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिला आहेत ना, त्याचं चित्र स्पष्ट होत आहे. खऱ्या अर्थानं एखाद्या भावनिक लाटेवर आरूढ होऊन स्वतःच्या मतलबासाठी ज्या काही भूमिका घेतल्या जातात आणि ज्या पद्धतीने जनतेला भावनिक केलं जातं, त्या भावनिक अनेक पद्धतीने करण्यात आलं. या ऑडिओ क्लिपचा सुसोडाट ज्या पद्धतीने झाला, ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये वारंवार जे स्वप्न दाखवण्यात आली आणि खऱ्या अर्थानं जी काही या निवडणुकीमधली खरी प्रक्रिया, कारण की निवडणूक हे भावनेच्या पलीकडचा विषय. निवडणूक लढली जाते तो आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी, आपला गावाचा विकास करण्यासाठी. आणि गावाच्या विकासासाठी एखादा जर माणूस स्वयंस्फूर्तीने जर प्रवृत्त होऊन पुढे येत असेल, त्याच्याकडे एक रोडमॅप असेल, त्याच्याकडे एक भूमिका असेल, त्याच्याकडे करण्याची धमक असेल, तर का त्याच्या पाठीशी गावाने उभं राहू नये? कारण की फक्त गोड गोड बोलून भावनेच्या अधीन होऊन जर मतदान प्रक्रिया जर म्हणजे आपण प्रतिनिधी निवडला तर त्याचे परिणाम काय होतात ते अनेक मतदारसंघ भोगतायत.
अनेक मतदारसंघामध्ये आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती आहेत, अनेक गावामध्ये अशा परिस्थिती आहेत. फक्त भावनेच्या पोटी आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडलाय तो आमच्या आज कशा पद्धतीने आमच्या सोबत वागतोय हे प्रत्येक जण तपासतंय. परंतु खऱ्या अर्थानं विजन असणारा माणूस आणि ज्या पद्धतीचा वसा घेऊन उतरलेला माणूस, ज्या पद्धतीच्या भूमिकेत ग्रामस्थांच्या समोर येतो आणि तो सामाजिक संघर्षासाठी स्वतःला झोकून देतो, तोच खरा लोकप्रतिनिधी ना. मग आज ज्या पद्धतीनं संजीवनी देशमुखांनी जी प्रश्न मांडली, ते विकासाची प्रश्न असतील, दारूबंदीचे प्रश्न असतील, अपंगाची प्रश्न असतील, दिव्यांगाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न गावकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. आणि या गावकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नावरच आणि खऱ्या अर्थानं या योजनेत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा संजीवनी देशमुखांनी लावला आहे. या सगळ्या गोष्टीची उकल खऱ्या अर्थानं सत्ता परिवर्तनानंतरच लक्षात येईल. परंतु त्यासाठी ही सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीने चालू आहे आणि ज्या पद्धतीने या भावनिक स्वरूपाला पाहिल्या जात आहे ना, ते खरं महत्वाचं आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ही जी काही संकल्पना मांडून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीची अवस्था करून ठेवली आहे ना या लोकशाहीने, या राजकारणाने, त्याच्यातून सगळ्यांना छेद देणारी ही संजीवनीताईची प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं प्रत्येकाला विचार करणारी. कारण की ह्याच्यातून आज जर विचार केला नाही, ह्याच्यातून आपण बाहेर पडलो नाही, तर कशा परिस्थितीत आपल्याला जगावं लागेल. कारण की सगळ्यात मोठी हे सगळे लोकप्रतिनिधी आपण जे निवडतो, लोकप्रतिनिधींना आपण सभागृहात पाठवतो किंवा आमच्या विकासासाठी प्रवृत्त करतो, त्याच्या मागे सगळ्यात मोठा लोकशाही मधला दडलेला जो धागा आहे तो म्हणजे विकास आहे. आम्हाला ज्या त्रासापासून मुक्तता मिळायला पाहिजे, आमच्या संदर्भात ज्या भौतिक गरजा आम्हाला पुरवल्या पाहिजेत, ते आद्य कर्तव्य या लोकप्रतिनिधीचं असतं. परंतु त्यालाच छेद देऊन फक्त भावनिकतेवर जर या निवडणुका लढवल्या जात असतील आणि भावनिक विषयांना जर समोर आणून आपली पोळी भाजून घेतली जात असेल, तर खऱ्या अर्थानं काळिंब हा सगळ्यात मोठा लागलेला लोकशाहीला काळिंब आहे. त्यामुळं ज्या पद्धतीचा निर्णय आता मसाजोग कर घेतील आणि स्वाभिमानी मसाजोग कर या पद्धतीच्या भूमिकेत पुढे येतील, तीच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या निवडणुकीची कलाटणी असेल. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रासमोर मसाजोगने एक वेगळं वलय तयार करून सामाजिक परिस्थितीमध्ये एक चांगली मापदंड स्थापित केली, त्या पद्धतीची मापदंड हे राजकारणात सुद्धा स्थापित करण्यासाठी मसाजोगचं योगदान बलाढ्य राहील. हे या आशेसह आपल्याला या संदर्भात काय वाटतं आणि या संदर्भात आपली काही प्रतिक्रिया असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.